नमस्कार. तर आजच्या मेसच्या टिफिनसाठी मी बनवणार होती दोडक्याची भाजी. तर त्यासाठी इथे मी दोडके छान स्वच्छ धुवून घेतले, टोमॅटो पण धुवून घेतले. आता या दोडक्यावरची सगळी साल आहे ना ती मी काढून घेणार आहे. ही दोडक्यावरच्या सालीपासून ना मी याचा ठेचा बनवते, या सालीपासून. तर याला दोडक्याचा ठेचा म्हणतात. दोडक्याचा ठेचा हा दोडक्यापासून नाही तर दोडक्याच्या वरच्या सालीपासून बनतो. ही मुगाची डाळ मी 15-20 मिनटं आधीच भिजू घालून ठेवली होती, जी की मला भाजीसाठी लागणार होती. मुगाची डाळ घालून दोडकं केलं ना तर दोडकं खूप छान लागतं. न खाणारे पण दोडक्याची भाजी खातील. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असे हे माझे सगळे दोडके जे ते शिलून झाले होते. आता ही जी साल आहे ना ती मी एका डिशमध्ये काढून ठेवते बाजूला. याचा ठेचा जो आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवेल. खूप छान लागतो. पर्सनली मला तर खूप आवडतो. तुम्ही पण एकदा ट्राय करा. कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हे मी बाजूला ठेवून देते आणि नंतर तुम्हाला बनवून दाखवेल. आता हे जे दोडके आहे ते मी एकसारख्या आकाराचे असे क्यूब शेपचे ना ते कापून घेणार. दोडक्याला खूप सारी नावं आहेत. तुमच्याकडे दोडक्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. असे माझे हे सगळे दोडके चिरून झाले होते. त्यानंतर दोडक्याला लागणारा टोमॅटो आणि कोथिंबीर मी चिरून घेतली. लसूण पण छान असं मी सोलून घेते. आता टोमॅटो चिरून झाला, कोथिंबीर चिरून झाली, लसूण पण सोलून झाला, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेते. अशी माझी ही भाजीची सगळी तयारी झाली होती. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली, तेल गरम केलं, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घातली. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान तेलात परतून घेतले आणि त्यानंतर त्यात सुके मसाले ॲड केले. सुके मसाल्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा अंबारी मसाला, थोडीशी हळद, थोडंसं किचन किंग, तो पण 1 मिनिटभर छान मसाले परतल्यानंतर जी आपण भिजवून ठेवलेली मुगाची डाळ होती ती घातली. मुगाची डाळ पण 5 मिनटं छान तेलात परतून घेतली. भरपूर अशी कोथिंबीर घातली, ती पण मिक्स केली. आता वेळ होती दोडक्यांची. आपण जे एकसारख्या आकाराचे दोडके कापून घेतले होते ते घातले. दोडके पण छान मी 5 मिनटं ना मी छान तेलामध्ये परतून घेणार आहे, त्यामुळं दोडकं ना लवकर शिजतं. आता पाणी घालणार, चवीनुसार मीठ घालणार, परत एकदा याला मिक्स करून देणार आणि हे दोडकं छान मी गाळा असं शिजून घेणार. डाळ आणि दोडकं छान दोन्ही पण शिजलं जातं आणि अशी ही माझी दोडक्याची भाजी बनवून तयार होती. किती छान तरी आली भाजीला बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब